आज आम्ही करंज्या केल्या होत्या आणि मी तेच मोजत होते. कशा आहात सर्वजण? आणि मी आहे माहेरी, त्यामुळे मस्तच आहे. आणि आज माझी बहीण सासरी जाणार होती, त्यामुळे आम्ही तिच्यासोबत शिदोरी देण्यासाठी करंज्या करायला बसलो होतो. मी, माझी मावशी, मम्मी आणि माझा मुलगाही आम्हाला करंज्या करण्यात मदत करत होता. आणि मला आधी तर विश्वासच बसला नाही की त्याला करंज्या येतील, पण मला वाटलं उगाच बनवेल काहीतरी, पण तो सेम आमच्यासारखी करंजी बनवत होता. त्याच्यामुळे मी म्हटलं व्हिडिओ नक्कीच काढायला हवा. त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ घेतला. तो मस्त त्याच्यामध्ये भरत होता सारण आणि मोडाची करंजी बनवत होता. कधी कधी खरंच वाटतंय मुलांना आपण करू द्यायला पाहिजे, त्यांनाही खूप काही शिकायला भेटतं. घरी येऊ पण खूप खुश होता करंज्या करून, आणि नंतर खूप टेस्टी झाल्यामुळे खाऊन पण खूप खुश होता. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय करत करंज्या केल्या. मग माझी बहीण गेली आज सासरी, त्याच्यामुळे मला बिलकुलच करमत नाही होतं. त्यामुळे मी घराची सगळी साफसफाई केली, फरशा पुसल्या आणि घर सर्व आवरून गेलं, कारण का घरातले पाहुणे गेले की घर आवरायलाच हवं. रियांशला मात्र मी लहानपणापासूनच सगळं करू दिलेलं आहे. असं नाही की आपल्याला खूप आवरावं लागतं, कारण का लहान मुलं जेव्हा असं बनवतात करतात तेव्हा सांडवाउंडवी होते. पण सगळं करू द्यायला पाहिजे आणि मी करू देत होते. त्याला भांडे पण लावू देत होते, कपड्यांच्या घड्या करू देत होते. कधी कधी तर माझ्यासोबत तो कपडे धुत होता, भांडे धुत होता. आणि आता तर त्या मोठाच आहे, त्याला सगळं कळतं आणि करतो पण लहान असलं तेव्हापासून मला हेल्प करतो, आणि मुलांना यातूनच कळतं की हेल्प कशी करायची. आणि मग मी इथं करंज्या ते मोजल्या आणि तिला जेवढ्या द्यायच्या होत्या त्या बाजूला केल्या, आणि मग नंतर आम्ही घरी पण ठेवल्या. बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.